हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। बुर्लीत धाडसी घरफोडी, सुमारे 2.25 लाखाचा ऐवज लंपास। पलूस तालुक्यातील बुर्ली येथील मुकुंदनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराची कुलूप तोडून तब्बल 2,25,900 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणी पशुखाद्य व्यावसायिक अजय रामचंद्र पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी पाटील यांच्या राहत्या घराच्या किचनचा सिमेंटचा दरवाजा आणि बेडरूमचा लाकडी दरवाजा कौशल्याने उघडून आत प्रवेश केला। घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून त्यातील 10 ग्रॅमची सोन्याची बोरमाळ, लहान मुलांचे कानातील डूल, सोन्याची ठुशी, अंगठ्या, चांदीचे पैंजण, छल्ला आणि बिंदी असा मौल्यवान ऐवज चोरला। दागिन्यांसोबतच कपाटात ठेवलेली 1,10,000 रुपयांची रोख रक्कम ही चोरट्यांनी लंपास केली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP थोरबोले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तपासासाठी फॉरेन्सिक व्हॅन आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आलं होतं। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पलूस पोलीस अधिक तपास करत आहेत। मी जयश्री रामचंद्र पाटील, बुर्ली मुकुंदनगर इतर मळ्यात राहतो आम्ही आणि आमचं सर्व प्रकारचं व्यवसाय आहे ते मुलांचं माझं। मग मी दूध डेअरी चालवते, मुलं JCB एक JCB आहे, एकाचं पशुखाद्याचं दुकान आहे, जनावरं आहे ती। असं करत असताना मुलांना उशीर होतो यायला। 12-12:30 वाजता एक पुतण्या JCBवरनं घरी आला। मग त्याचं जेवण खाणं उरकून 1च्या दरम्यान 1-1:30च्या दरम्यान झोपली मी। तोपर्यंत सगळं लॉक वगैरे करून ठेवलं होतं, म्हणजे दार दोन्हीकडची लावून ठेवली होती। आणि झोपल्यानंतर मग परत सकाळी काय मला जागच आली नाही लवकर। आमच्या दिरांनी मला उठवलं तर सकाळी चोरी सगळं वस्तू बाहेर पडल्या, त्या पर्स, डब्या बिब्या सगळं बाहेर मोरी कामच करून पैसे होतं, डेअरीचा पगार काढून आणलेला होता। ते डेअरीचा पगार वाटायचा होता संध्याकाळी, म्हणजे शनिवारी सकाळी लवकर ते पगार वाटायचं असल्यामुळे 1,10,000 रुपये रक्कम रोख आणलेली होती। आणि लहान मुलांचं दागिनं, माझी एक बोरमाळ आणि एक ठुशी, सोन्याच्या 5-6 बारक्या लहान बेबी अंगठ्या, वाळं बिळं, पैंजणं असलं प्रकार चांगलं बरंच होतं। पावशेर बरं होईल एवढं चांदी होती आणि 1-1.5 तोळ्याच्या आसपास सोनं होतं। एवढं सगळं पूर्ण पैसे पूर्ण कंप्लीट पुसून नेलं तिने सगळं। फार मोठं संकट आमच्यावर आलं आहे आणि सर्व म्हणजे लोकांचा पगार द्यायचा आहे, तो पैसे आमचं स्वतःचं नाहीत। ते काहीतरी दखल घ्यावी असं मला वाटतं।